नॅचरल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया खिलाओ बढ़िया. 50 वर्षाचा संघर्ष संपला. कोथळीतील नंदगाव वसाहतीकडे जाणारा रस्ता अखेर खुला. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून अतिक्रमण हटवून 12 फुटाचा मार्ग मोकळा. कोथळी येथील मगदुममाळा ते नंदगाव नंदीवाले वसाहत दरम्यानच्या सुमारे 1.5 किलोमीटर रस्त्याचा प्रश्न तब्बल 50 वर्षानंतर मार्गी लागला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून 12 फुटाचा करण्यात आला असून नंदीवाले समाजाचा दीर्घ संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याबाबत वारंवार वाद निर्माण होत होते. विशेषतः पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढत शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नंदीवाले समाजाला ये जा करावी लागत होती. मागील 2 वर्षापासून या प्रश्नासाठी नंदीवाले समाजाने निवडणूक बहिष्कारासह विविध आंदोलनाचा मार्ग अवलंबत संविधानिक लढा उभारला होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करून संयुक्त मोजणीद्वारे हद्द निश्चिती केली आहे आणि रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. मात्र रस्त्यात नारळाची झाडे, ऊस पिके व इतर अतिक्रमण असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. गावातील नेते मंडळी व दानोळी येथील राम शिंदे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांशी चर्चा करून तडजोडीचा मार्ग स्वीकारला. रस्त्याचा मध्य काढून दोन्ही बाजूंना प्रत्येकी 6 फूट जागा ठेवत अतिक्रमण हटवण्यात आले आणि 12 फुटाचा रस्ता मोकळा करण्यात आला. बुधवारी सायंकाळी अंधारामुळे मोहीम थांबवण्यात आली होती. त्यानंतर आज तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी राहुल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात उर्वरित अतिक्रमण काढून रस्ता पूर्णपणे खुला करण्यात आला. लवकरच या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या मोहिमेत मंडळ अधिकारी राहुल कोळी, भूमापन विभागाचे योगेश गोरे, पोलीस पाटील किरण खंडागळे, तलाठी राहत शेख, कोतवाल रेश्मा मुजावर तसेच जयसिंग पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले. यावेळी राजगोंडा पाटील, संजय नान्ने, राम शिंदे, भरतेश खवाटे, विजय खवाटे, बाहुबली इसराना, अशोक पुजारी, राजू विभूते, शरद कांबळे, नितीन वायदंडे, रवी पुजारी आदी लोकप्रतिनिधी तर त्यांच्यासह प्रकाश नंदीवाले, महेश नंदीवाले, शेतकरी भाऊसाहेब मगदूम, अण्णासो चौले, विजय वसगडे, सुनील नांद्रे, गौतम सावंत, बाळू कांबळे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटल्याने नंदीवाले समाज आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज या ठिकाणी नंदीवाले वसाहतीकडे जाणारा रस्ता लक्ष्मी देवळाकडे गेल्या अनेक वर्ष हा रस्ता करण्यासाठी येथील शेतकरी आणि नंदीवाले वसाहतीमधील नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधून आज एक चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या संमतीनं, सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आज वैवटीत रस्ता आणून देण्यात आला. निश्चित या रस्त्याच्या रूपानं एक चांगलं काम या दोन्ही वसाहतीच्या निमित्तानं झालं, शेतकऱ्यांच्या निमित्तानं झालं. आणि शेतकऱ्यांनी जे बहुमोल असं सहकार्य केलं की ज्यांनी आपली स्वतःची आलेली ऊस तोडून दिली, आपली नारळाची झाडं काढायची असतील, कोणाची घरं काढायची असतील, ते अगदी स्वतःहून काढून घेऊन एक प्रकारे चांगल्या प्रकारचं सहकार्य या प्रशासनाला अनेक नागरिकांना केलं. त्याबद्दल मी या सर्व शेतकऱ्यांचं, प्रशासनाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खूप वर्षापासून प्रलंबित असलेला नंदगाव नंदीवाली वसाहतीकडे जाणारा रस्ता सर्व शेतकरी, पोलीस प्रशासन, आमचे तहसीलदार साहेब सुद्धा खूप प्रयत्न केले यासाठी आणि त्याचबरोबर आमचे सर्कल साहेब असतील, तलाठी मॅडम असतील आणि सर्व पोलीस प्रशासन आणि शेतकरी वर्ग या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सहमतीची भूमिका घेऊन सर्व शेतकऱ्यांनी साथ दिली. प्रसंगी ऊस असू दे, नारळ झाडं असू देत, हे सर्व शेतकऱ्यांनी स्वतःहून काढून घेतलं. त्याबद्दल त्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि या कामासाठी स्वाभिमानी पक्षाचे आमचे राम शिंदे, त्याचबरोबर कोथळी गावचे मार्गदर्शक संजय नांदे असतील, त्याचबरोबर अशोक पुजारी असतील, रवी असतील, नितीन असेल, त्याचबरोबर आमचे मित्र गोटू खवाटे असतील, राजू विभूते असतील, त्याचबरोबर पोलीस पाटील असतील, सर्व गौतम सावंत असतील, सर्वांनी सहकार्य केलं. त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. याचे सर्वांचे यामध्ये आम्हाला पूर्णपणे यामध्ये त्यांचा आम्हाला सहकार लाभलेला आहे. याच्यामध्ये पोलीस पाटील असू देत, गावातले जे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे लोक असू देत, त्यानंतर ह्याला महत्त्वाचं म्हणजे आमचे जे दानोळीचे राम शिंदे यांना यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि आज आजचा रस्ता करून दिला. त्यात गावातल्या असू दे, संजय नानीकर असू दे, राजू पाटील असू देत,
छोटू खवाटे असू देत, त्यानंतर भाऊबली इसराना असू देत, त्यानंतर भाऊसाहेब मगदूम असू देत, या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आज आमचा एवढा मोठा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी सोडवलेला आहे. सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम झाले. त्याबद्दल मनापासून सर्वांचा आमच्या नंदिवले समाजा वतीनं मी सर्वांचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.